संध्याच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल। आजच्या दिवसातून कुठला संघ क्वालिफाय होते हे पाहण्यासारखं राहील। आज 8 संघ या ठिकाणी आपला नसीब आजमावताना पाहायला मिळतात। जॉली स्पोर्ट क्वालिफाय झालेले आहे। पाहूया आजच्या दिवसातून बालासाहेब प्रतिष्ठान भिनार वर्सेस गावदेवी नानकर। त्यानंतर आपण पाहतोय गावदेवी पिंपलगर जयदुर्गा टेमगरपाडा। त्यानंतर विजेता अशी मॅच होईल। त्यानंतर एजी स्पोर्ट निंबोली आणि मातोश्री चाविंद्रा हे दोन संघ एका विभागातील आहेत, तेही चांगली मॅच पाहायला मिळेल। त्यानंतर वराळदेवी ताडाली आणि जय हनुमान गोवे ही आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल। हे 8 संघ आज या ठिकाणी खेळणार आहेत। कुठला संघ क्वालिफाय होते संध्याच्या सत्रामध्ये समजून येईल। या ठिकाणी आपण पाहतोय की आयोजक संघ स्थानिक संघ घरच्या खेळपट्टीवर खेळ करत असताना गावदेवी नानकर कशा प्रकारे कामगिरी करतो हे पाहण्यासारखं राहील। ना अतिशय एक चांगला उभारीला आलेला संघ आपण पाहतोय बालासाहेब प्रतिष्ठान भिनार हा संघ पाहायला मिळतोय। या संघाकडे सुद्धा खूप चांगली ॲबिलिटी आहे, क्षमता आहे। क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाहीये, नेहमी आपण म्हणत असतोय ती जिद्द चिकाटी संघर्ष या मैदानावरती दाखवावा लागेल, अधिक ताकदीने खेळ करावा लागेल। कारण आपण पाहतोय आपल्या समोर आयोजक संघ आहे, निश्चित घरच्या खेळपट्टीचा किती पुरेपूर फायदा उचलला जातोय हे पाहिलं जाईल। प्रभाकर आपण पाहू शकता स्वतः संघ नाईक पहिला षटक हाताळण्यासाठी तयार होत आहेत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सोमनाथ आणि दुर्योधन। पाहूया ही जोडी कशा प्रकारे धावांची लयलूट केली जाईल, मोठी पार्टनरशिप केली जाईल की अर्ली ब्रेक थ्रू दिले जाईल। प्रभाकर टर्न होत आहे पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी। यावेळेस बॅट वरती घेतलेला आहे आणि चेंडूला मात्र फेकून दिलाय मिडवटच्या रिजन मध्ये। चेंडू सीमा पार पहिल्या चेंडूवरती अंदाज पाहायला मिळतोय भाऊ पाटील यांचा चौकार। आगात ज्यावेळेस तुमचा चांगला होतो त्यावेळेस अंजामही तुमच्या बाजूने असतोय, परंतु खेळ क्रिकेटचा आहे, जर तरला मुलीत जागा नाहीये आणि कधी काय घडेल हेही सांगता येत नाहीये। अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे। एखादा चेंडू तुमच्या बाजूने असेल तर दुसरा चेंडू लगेचच तुमच्या विरोधात उभा राहील, याचं नाव म्हणजे क्रिकेट। पाहूया पुन्हा एकदा प्रभाकर भोईर टर्न होते गोलंदाजी मार्क वरती। पहिला चेंडू आपण पाहिलं तर टॉस हाताळला होता आणि ही लॉलीपॉप डिलिव्हरी स्वीकारली गेली, त्याचा पुरेपूर फायदा उचलला। सुगळे अंपायरच्या बाजूने चेंडू मात्र फरार झाला सीमारेषे बाहेर चौकार। पुढील चेंडू यावेळेस ही चांगला चेंडू हाताळलेला आहे, परंतु इथं मात्र गॅप शोधला गेला आहे का दुरून क्षेत्ररक्षण पोहोचतोय त्या ठिकाणी, परंतु 2 धावेपासून रोखू शकत नाही। या 2 धावेने धावसंख्येला आकार मिळतो। 6 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते। जवळजवळ 50 धावांची आवश्यकता आहे। बालासाहेब प्रतिष्ठान भिनार एक ताकदवार बलाढ्य संघ आहे, त्या संघासमोर तुम्हाला 50+ धावसंख्या असणं गरजेचं आहे। तो आगाज ती सुरुवात झालेली आहे। सुरुवात तुमची चांगली होते तर येणारा काल तुमच्यासाठी चांगला। पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते प्रभाकर भोईर गोलंदाजी मार्क वरती। इथेही चांगला खेळला आहे, परंतु गॅप शोधता आलं नाहीये। दिनेश आहे त्या ठिकाणी आपण पाहतो एकच धाव घेतली जाते, इथे एकापेक्षा अधिक काही नाहीये। 7 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते। षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळते। बरोबर टाइम सेर सामने चालू होत आहेत। ज्या अनुषंगाने मनामध्ये घेतलेलं स्वप्न ते पूर्ण करत असताना आजचा दुसरा दिवस खूप चांगल्या पद्धतीचा सुरुवात होते। यावेळेस पाहतोय आपण पॉइंटच्या रिजनला चेंडू गॅप मध्ये, क्या बात आहे, हा चेंडू थांबत नाहीये, हाही चेंडू जातो सीमा पार चौकार। या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळतो। 11 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते। आता मात्र दोघांनी हात खोलले गेलेले आहेत। सोमनाथ यांच्या बॅट मधून सुद्धा एक चौकार आणि या ठिकाणी आपण पाहतोय दुर्योधन यांच्या बॅट मधून सुद्धा एक चौकार पाहायला मिळते। पुढील चेंडू पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज
यावेळेस मात्र आपण पाहतोय खोलवर डब्याचा चेंडू होता यॉर्कर लेनचा आपण पाहिलं तर पूर्ण लेन चेंडू इथं मात्र आपण पाहतोय निर्धावची होते सांगता या चेंडूची हाताळणी करावी लागेल. उर्वरित चेंडू मागे आपण पाहिलं तर या पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू फेकणं बाकी आहे. 11 धावा धापलकावरती 2 चौकार जरूर पाहायला मिळाले. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती एक चांगला गोलंदाज आहे नावा रूपाने पाहतोय आपण यावेळी हलक्या हाताने दिशा दिलेली आहे पॉइंटच्या रिजनला पाहतोय आपण क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाते एकापेक्षा अधिक काही नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथं संपन्न झाला धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 12 धावा बिनबाद 12 एक चांगली सुरुवात दमदार सुरुवात मित्र म्हणेन असरदार सुरुवात म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. जमेची बाजू अजून कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद झालेला नाहीये. धावसंख्या खूप चांगली धावफलकावरती लागली गेली आहे. आता मात्र पाहूया सेकंड ओव्हर कोणाच्या हातामध्ये दिले जाईल हे सुद्धा पाहिलं जाईल. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीसाठी आहे गादी 40+ नानकर यांच्या माध्यमातून माजी सरपंच चषक नानकर 2025 भव्य दिव्य असं आयोजन खास करून आपण पाहतोय मान्य श्री दत्तात्रय रामचंद्र सुतार यांच्या नावाने ही स्पर्धा मित्र अनुभवाला मिळते. त्यांनी पाहिलेलं स्वप्न ते साकार करत असताना नानकर संपूर्ण टीम पूर्णपणे तन मन धन अर्पण करून या स्पर्धेला उच्चांक लाभण्याचं काम पाहायला मिळतंय. आज तो संघ या ठिकाणी आपण पाहतोय खेळताना इन ऍक्शन मध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला 12 धावा धावफलकावरती. पाहूया दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये दिले जाईल. स्पर्धा म्हटली की मित्र सहकार्याचा हात असणं महत्वाचं असतं. मग कुठलाही कार्यक्रम असो किंवा कुठल्याही खेळाचं क्षेत्र असो सहकार्याशिवाय तो खेळ किंवा तो कार्यक्रम परिपूर्ण होत नाहीये. आणि या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने मन धन आणि तन या तिन्ही गोष्टी अर्पण केलेल्या आहेत त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद आणि या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या शर्यत येतोय गोलंदाजी मार्क वरती आज कुठेतरी सुधीर यांची अनुपस्थिती आहे त्या कारणास्तव आपण पाहतोय त्यांचे बंधू या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. 12 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे. दुसऱ्या षटकामध्ये किती धावांची लय लूट केली जाईल हे पाहण्यासारखं राहील. शरद एक चांगला गोलंदाज आहे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल की चांगली मॅच गावदेवी पिंपलगर वर्सेस जयदुर्गा टेमघरपाडा. क्या बात आहे. टेमघरपाडा या संघाने सुद्धा खूप प्रभावित केले गेले आहे आणि गावदेवी पिंपलगर या संघाच्या नावी सुद्धा एक चषक आहे. पाहूया दोन्ही संघ यानंतर ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस हलक्या हाताने टॅप केलं होतं दिशा दिली होती आणि एक धाव घेतली जाते एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल 13 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. सोमनाथ यावेळेस स्ट्रायकर एंडला येतोय. पहिल्या चेंडूवरती एक चौकार जरूर लावला होता त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर डबल आणि सिंगल असा खेळ या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या ठिकाणी काय करतं पाहूया या चेंडूचा कशा प्रकारे सामना केला जातोय. क्या बात आहे. शेवटच्या क्षणाला आपला फटका चेक करावा लागला कारण अंदाज बांधला होता उचली घेईल चेंडू परंतु सबमरीन डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर खाली राहिला गेला. परिणाम स्वरूप त्याचं काय अनुमान बांधता आलं नाहीये. निर्धावची झाली सांगता. सेकंड ओव्हर चालू आहे. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुढील चेंडू या वेळेस इथं उडवण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. फलंदाज बाद होते कटआउटच्या स्वरूपात. यानंतर होणार सामना गावदेवी पिंपलगर जयदुर्गा टेमघरपाडा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे.
पुढील चेंडू पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय यावेळेस सोडवला आहे पाहूया मॅच टाइम जरूर झालेला आहे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चुकी नाहीये कुठल्या प्रकारची अचूकरित्या झेल या ठिकाणी कलेक्ट केला जातोय आणि फलंदाजाचा खेळ मात्र इथं समाप्त होतोय थेटे यांच्या माध्यमातून कारण पहिला षटकार जो कोणी लगावेल त्यासाठी 200 रुपये माहिती आहे एक इनिंग मध्ये तो कोणी ना कोणीतरी षटकार लावणार आहे आणि दिल खोलून हा मात्र बक्षीस लावलं जातंय 200 रुपयाचं क्या बात आहे पाहूया आतापर्यंत पाहायला मिळालं नाहीये अजूनही भरपूर खेळ बाकी आहे अर्धे इनिंग झालेले अर्धे इनिंगचा खेळ अजूनही बाकी पाहायला मिळतोय पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय यावेळेस लेट खेळला गेला कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय नाही थांबणार चेंडू जातोय सीमा पार चौकार निश्चित आपण पाहिलं तर रिप्लेच्या माध्यमातून कसा फटका खेळला गेला होता खूप वेट केलं होतं टायमिंग सेट केल्यानं अप्रतिम फटक्यावरती जोर धरला गेला गॅप मध्ये फेकून दिला चेंडू मात्र सीमा पार चौकार पाहायला मिळाला क्या बात आहे खूप चांगल्या हुशारीचं क्रिकेट दिलीप यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला पुढे चेंडू पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस मात्र उचली प्राप्त करून दिली आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय निर्धावचे होते सांगता ओव्हर क्रमांक दुसरं समाप्त होते धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 17 या अंकावरती लागली गेली आहे एक चौकार लागून आपण पाहतोय धावसंख्या फक्त 5 खर्च केली गेली आणि 2 गडी बाद केले अप्रतिम गोलंदाज प्रदर्शन शरद यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा होत्या या ठिकाणी 5 आल्या 12 होत्या आणि या ठिकाणी 5 आल्या एकंदरीत 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात म्हणजे आपण पाहू शकता किती किफायती गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं उर्वरित 2 षटकामध्ये किती धावांची मजल मारली जाईल हे पाहण्यासारखं राहील कारण इथनं मात्र हात खुले करावा लागतील धावा तुम्हाला भरपूर धावफलकावरती जमा करावे लागतील कारण ती पूर्तता करण्याची जी क्षमता आहे ती अधिक तीव्रतेने पाहायला मिळते बालासेट प्रतिष्ठान बिनार या संघाच्या माध्यमातून यस आपण पाहिले तर कालच्या काही मॅचेस उचलून बघितल्या तर पहिला जो षटक हाताळतो गोलंदाज त्याने भरपूर वेळा 12 धावा दिल्या आणि इथेही पाहतोय पहिला षटक हाताळला जातोय 12 धावा दिल्या जात आहेत यस काहीतरी या आकड्यावरती टोकन लावावा लागेल वारंवार तो आकडा येतोय आपल्या समोर एका दुरी +12 पुढील चेंडू यावेळेस वी शेप मध्ये पाहतोय आपण लॉंग ऑफच्या रिजन मध्ये कव्हर केलं आहे स्वतःला सावरला आहे परंतु 2 धावा रोखू शकत नाही थोडीशी चुकी आणि लगेचच आपण पाहिलं तर दुसऱ्या धावीचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय पुढील चेंडू यावेळेस पाहतोय पुन्हा एकदा लेट कट खेळला गेला आहे इथं मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहतोय आपण
आणि या ठिकाणी ही 2 धावा पूर्ण करताना पाहायला मिळतात. मोठा फटका लागत नाहीये, मध्येच खराब चेंडूवरती प्रहार करून येतोय चौकार. त्यानंतर मात्र डबलची खूप गरज आहे आणि त्या अनुषंगाने डबल धावा इथं कंप्लीट होताना पाहायला मिळतात. बॅक टू बॅक या ओव्हर मागे 2 वेळा डबलच्या धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या पाहतोय 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या रिजनला खेळून काढलेला आहे आणि तिथं मात्र शत्रक्षक नाही आहे, गॅप मध्ये आहे, सीमा पार चौकार. यावेळेस पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये खेळला गेलाय लॉंगऑफच्या रिजन मध्ये. विशाल आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु या ठिकाणी ही 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 27 अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचला जातोय. दुसऱ्या ओव्हर मध्ये कुठेतरी कंजूस भरी गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु पहिला आणि हा तिसरा ओव्हर धावा खर्च करताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत या ओव्हर मध्ये सुद्धा 10 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा कट केलेला आहे, कव्हरच्या रिजनला ट्रॅव्हल्स होतोय आणि इथं मात्र पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. आपण पाहिली तर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये वारंवार डबल धावा ही कंप्लीट केल्या जातात. मध्ये चौकार धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या पाहू शकता आपण धावफलकावरती 29 अंकावरती 29. एक चांगला धावफलक मी तर म्हणेन. दुसरा ओव्हर कमी रनांचा आला तरीही. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये येतोय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत बचाव करण्यासाठी, परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू मात्र सीमारेषे बाहेर. अजून एक दमदार असरदार चौकार. निश्चित आपण पाहिलं ते चौकारच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळाला. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि स्कोअर कार्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 33 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. या ओव्हर मागे 16 धावा खर्च करताना पाहायला मिळाले हनुमान. दुसरा ओव्हर अतिशय कारगर आणि चांगला पाहायला मिळाला, परंतु त्या कुठल्या प्रकारचा प्रेशर न घेता फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये दुर्योधन चांगली करताना पाहायला मिळाले. कारण शेवटच्या ओव्हरला त्यांच्या माध्यमातून 16 धावा कुठून काढताना पाहायला मिळाल्या. ते 16च्या 16 धावा एकट्या दुर्योधनच्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये 2 चौकारही पाहायला मिळाले. एक चांगला टोटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय स्कोअर कार्ड वरती 33 धावांवरती. शेवटचं अंतिम षटक आहे. या ओव्हर मध्येही 12-15 धावा जर आल्या तर निश्चित एक चांगला स्कोअर कार्ड फाईट स्कोअर मी म्हणेन पाहायला मिळेल आयोजक संघासाठी. आजचा दुसरा दिवस आहे स्पर्धेचा मात्र मित्र, आणि आपण पाहतोय की पहिला सामना रंगताना भिनार आणि नानकर या 2 टीम मध्ये द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये. दिनेश भोईर क्रिकेटच्या खेळामध्ये एक उत्कृष्ट खेळाडू मानला जातोय असा हा खेळाडू आपण पाहिलं तर यावेळेस गोलंदाजी मार्क वरती येतोय दिनेश भोईर. फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो गोलंदाजी मध्ये सुद्धा आता जादू दाखवायला सुरुवात केलेली आहे. पाहूया गोलंदाजी कशी होते. यावेळेस टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी मात्र उचली दिली जाते. हुशारीने चेंडू हाताळला जातोय, बाउन्सिंग टाकला जाते, शॉर्ट पिच डिलिव्हरी जरूर हाताळली जाते, परंतु गती प्राप्ती करून दिली जाते. आणि गतीच्या योगाने इथं मात्र फलंदाजाला तो चेंडू काही समजला नाहीये. निर्धावची सांगता केली जाते दिनेश भुईर याच्या माध्यमातून. आता मात्र पुढे सरसावले होते, चांगला फटकाही खेळला होता, परंतु स्टंप अटॅक झाला.
34 धावा धावफलकावरती. आता स्ट्राइक चेंज झालेली आहे, पाहूया. दुर्योधन ज्यांच्या बॅट मध्ये भरपूर धावा बनताना पाहायला मिळाल्या आहेत आतापर्यंत आपण जर पाहिल्या तर 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये 3 चौकार समावेश आहेत. एकंदरीत 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताला होता, फील्ड हलकीशी केली होती. शरीराचा वेध घेत असताना पाहायला मिळतंय. पंचांच्या माध्यमातून लेग बादचा इशारा केला जातोय. एक धाव जरूर कंप्लीट केली जाते. एका धावेने 35 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुरुवात चांगली केली होती सोमनाथ याने, परंतु मोठीशी इनिंग काही खेळता आली नाही आहे. त्यानंतर सूत्र हाती घेतले दुर्योधन याने आणि चांगली इनिंग पाहायला मिळाली. निलेशला असं काही करता आलं नाही आहे. दिलीप मात्र जोर देतोय. यावेळेस शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. थोडीशी मिसफील्ड जरूर झाली, परंतु दुर्योधन स्ट्राइक स्वतःकडे राखते आणि या ठिकाणी मिसफील्ड वरती घेतलेली चान्स मात्र धोकादायक फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. ₹100 पारितोषिक लावलंय षटकारासाठी सुदाम थेटे साहेबांच्या माध्यमातून. ते मात्र काही पटकवताना दिसत नाहीये. बक्षीस लावलं आहे षटकारासाठी, परंतु चौकार भरपूर पाहायला मिळत आहेत. म्हणजे असं नेहमी म्हटलं जातंय, अभ्यास केला गणिताचा आणि पेपर आला मराठीचा, असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ₹200 पुन्हा एटीएम मध्ये जातील असं वाटतंय. महेश यांना मात्र ते दाखवून द्यावं लागेल की हम भी किसी से कम नाही आहे. ₹200 पटकावण्याचा मान महेशाला लागतो, काही पाण्यासारखं राहील. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये 1 येतो का हे पाण्यासारखं राहील. पहिल्या इनिंग मध्ये अजूनही षटकार पाहायला मिळाला नाहीये. चौकार मात्र भरपूर पाहायला मिळालेत. 5 पुढील चेंडू या प्लेस खोदून काढलेल्या ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा मानस आणि तीही धाव कंप्लीट केली जाते. हरेश यांनी चांगले क्षेत्ररक्षण केलं, परंतु चेंडूवरती धावायला पाहिजे होता. चेंडू येण्याची वाट न बघता आपण चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, जेणेकरून दुसरी धाव घेताना कुठेतरी तकलीफ निर्माण होईल. यस, पाहूया पुन्हा एकदा उडावलेला आहे आणि वन अँड कॅच. क्या बात आहे. असं वाटलं होतं की झेल सुटलं जाईल, परंतु एका हाताने मात्र हरेश याने झेल कन्वर्ट केले गेलं आहे. क्या बात आहे. निश्चित आपण पाहिलं तर बॅट्समॅन पाहिलं तर महेश आणि कॅच घेतली हरेश आणि बॉलर सुद्धा आपण पाहतो दिनेश. शेवटच्या जे अक्षर आहे त्याच्यावरती एमक झुलताना पाहायला मिळालं. धावसंख्या जर पाहिली 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष्य बालासेट प्रतिष्ठान बिनार या संघासमोर ठेवलं गेलं आहे. नेक्स्ट टीम प्लीज या टॉस बॉक्स मध्ये गावदेवी पिंपलगर, जयदुर्गा, टेमगरपाडा. आपणास साठी 39 धावांचं लक्ष्य आहे. बालासेट प्रतिष्ठान बिनार या संघासमोर या धावा थांबल्या जातील की या बनल्या जातील, या ऐकूया कालीराम केनी सर यांच्या आवाजाने.
चला पंच सुरेश घरत सर, भाऊ पाटील, सुनील म्हात्रे, नक्कीच काल या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांना आमच्या समालोचक पॅनलला देखील के कैलास मडवी आई गावदेवी सोनाले संघाचा एक उत्कृष्ट फलंदाज यांनी 500 रुपये दिले। त्यानंतर आमच्या तिन्ही पंचांना विलास पाटील सरांनी प्रत्येकी 100 रुपये म्हणजे काल 800 रुपयाची बोनी झालेली आहे। भाऊ सर सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहेत। ताडाली स्पर्धेमध्ये तब्बल 5,500 आणि काल 800 रुपये जमा झालेत आमच्या कमिटीकडे। कैलास मडवीनं 500 बक्षीस दिले होते। बघूया भाऊ सरांनी मनोज ठाकरेंना चाय पाणी दिलेलं आहे। चला फिल्डिंग लावा लगेच जयदुर्गा टेमगरपाडा आणि आई गावदेवी सोनाले सॉरी पिंपलगरचे सहकारी खेळाडू प्रतिनिधी इथे पोहोचलेले आहेत। विकास नाईक, सुनील दिवेकर, प्रमोद दिवेकर, ऑल टीम जयदुर्गा टेमगरपाडा आपण आला असाल तर लगेच संपर्क साधा। सामना सुरू होतोय। स्ट्राइकला आहेत शरद आणि नॉन स्ट्राइकला आहेत गोरख भोईर आणि गोलंदाज झालेत विश्वनाथ। बघूया अगदी 24 मध्ये 39 घरच्या खेळपट्टीवर नानकर संघाला रोखायचे आहेत। पहिला चेंडू शरद यांनी उडवलेला आहे। अगदी चेंडू शॉर्ट मिड विकेटला सेफ लँड होतोय। दुसरीची चांगली कॉलिंग आणि ते दुसरी धाव पूर्ण केलेली आहे। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। पहिल्या चेंडूवर 2 धावा शरदने घेऊन स्वतःचा आणि बालाशत प्रतिष्ठान भिनार या संघाचा धावांचा अकाउंट ओपन केलाय। नक्कीच काल स्पर्धेचा पहिला दिवस आणि कालच्या पहिल्या दिवसातून जॉली कामतघर हा संघ या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल झालेला आहे। पहिल्या चेंडूवर 2 धावा शरदच्या बॅट मधून। डावाला सुरुवात आरंभ झालेला आहे। इथे कॉट बॅन अगदी इथे दुसऱ्या चेंडूवर महत्वाची विकेट शरद यांची घेतली आहे। गोलंदाज विश्वनाथनं ढीसे
हो बॅटरी लो याची बघा कशी रेंज पूर्ण गेली काय बघूया हरेश न्यू बॅटर हरेशनं चेंडूला टर्न केलाय अगदी चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिझन मध्ये चांगली फिल्डिंग थ्रो देखील क्विक आहे चांगली रनिंग बिटवीन द विकेट बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार संघ 39 लक्ष्याचा पाठलाग करताना पहिले 3 चेंडू मध्ये 4 वर 1 नक्की सुदामजी ठेटे यांनी जे षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक नानकर संघाच्या खेळवण्यासाठी लावलं होतं ते आता गोलंदाजांना देखील त्यांनी लावलेले आहे एका ओव्हर मध्ये 3 आपण जरी विकेट घेतले हा चेंडू अगदी लेट कट करण्याचा जरूर प्रयत्न केलाय चांगली दिशा आणि लाईन मध्ये आपल्याला विश्वनाथ यांचा चेंडू पाहायला मिळतोय 5 चेंडू 9 धावा बनलेत बालाशेठ प्रतिष्ठान संघाला आमचे परम मित्र संदेश वखारे यांच्याकडून शुभेच्छा धन्यवाद संदेश वखारे आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत चांगलं क्षेत्ररक्षण होतं अगदी कव्हर गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित इथे निशाणा साधलाय फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद हरेश बाद झालेत नवीन फलंदाज दिनेश भोईर ज्यांनी स्लॉग ओव्हरचं ओव्हर फेकलं फक्त 5 धावा दिलेत आणि आता क्रमांक 4 वर फलंदाजीसाठी बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाकडून आलेले आहे पहिल्या ओव्हर मध्ये धावा बनले 2 बाद 10 नक्की संदेश वखारे आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे सचिव आणि जय बजरंग घुरसई जय बजरंग भिनार नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत त्यांच्याकडून बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाला आणि आई गावदेवी स्पोर्ट नानकर या स्पर्धेला आयोजनासाठी आणि नियोजनासाठी शुभेच्छा देत धन्यवाद संदेश वखारे आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत गोलंदाज आलेत विनोद जाधव पहिला चेंडू अगदी पहिला चेंडू उडवलाय बघूया लॉंग ऑन रिझनला चांगला झेल फलंदाज गोरख भोईर नक्कीच अगदी आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघ देखील घरच्या खेळपट्टीवर चांगली कामगिरी करतेत जरूर धावा 38 बनवल्यात मात्र 39 धावा रोखण्याचा चांगला प्रयत्न त्यांच्याकडून आपण इथे थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय अगदी आतापर्यंत 3 फलंदाज 7 चेंडू मध्ये बाद झालेत 10 या धावसंख्येवर गोरख बाद झाल्यानंतर आता जयेश आणि नक्कीच आपण पाहिलं तर दिनेश हे दोन्ही नवीन फलंदाज आता खेळपट्टीवर आहेत मिडल ऑर्डर मध्ये बघूया इथे विकेट आणि डॉट या सामन्यातून नानकर संघाला वाचवू शकेल आणि एक भागीदारी
एक पार्टनरशिप नक्कीच बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाला विजयाकडे घेऊन जाईल. चला जयदुर्गा टेमगरपडा आणि गावदेवी स्पोर्ट पिंपलघर संघ इथे प्रतिनिधी उपस्थित आहेत. निलेशनं चांगला झेल टिपला होता. क्या बात आहे. इथे चेंडू तर पकडलाय. अगदी फलंदाज बाद झालेत. जयेश भोईर चांगला झेल इष्टांच्या मागे एका हातामध्ये पकडलाय. वाह. यष्टी रक्षकाचं कौतुक करावं लागेल सोमनाथ. नावाचा उल्लेख केला होता की आमच्याकडे सोमनाथ एक चांगला खेळाडू आहे आणि नावाला साजीचा झेल त्यांनी एस्टनच्या मागे टिपलाय. काही क्षणाची वेळ होती. काय चेंडूवरची नजर. नवीन फलंदाज हनुमंत. नक्कीच क्रिकेटमध्ये तुमच्या संघातील यष्टी रक्षक म्हणजे याचं योगदान अगदी 50% एकट्या यष्टी रक्षकाचं नेहमी आपल्याला पाहायला मिळतोय. कुठला फलंदाज कुठल्या स्ट्रीकवर खेळतोय, कुठला चेंडू गोलंदाजाने त्याला टाकावा याच्या सूचना नेहमी आपल्याला यष्टीरक्षक देत असतात. अगदी क्रिकेटचं मेन केंद्रबिंदू म्हणजे यष्टीरक्षक आहेत. इथे फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये. बघूया क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू अगदी मिड ऑफ रिझनला सेफ लँड झालाय. हनुमंत भोईर यांच्या बॅट मधून एक सिंगल धाव आलेली आहे. ते काय फटका उडवलाय दिनेश भोईरनं. अगदी पहिल्याच चेंडू खेळलेत आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी षटकार ठोकलाय. नक्कीच आमचे स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर चौकार आहे. नक्कीच इथे चुकीची दुरुस्ती. चौकार आलाय. नक्कीच विशाल भोईरीसाठी इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आमचे परममित्र निलेश मडवी सध्या आम्हाला जोडलेले आहेत आणि त्यांनी विशालसाठी प्रत्येकी षटकारासाठी 500 चं पारितोषिक लावलंय. सध्या ही स्पर्धा ते पाहत आहेत आणि नक्कीच आमच्याशी ऑनलाईन जोडलेले आहेत. त्यांनी विशालला ही खुशखबर ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. धन्यवाद निलेश मडवी. इथे अगदी हलक्या हातानं चेंडूला जंटल पुश केलाय. एक सिंगल धाव. नक्कीच अगदी आपण इथे पाहिलं तर दिनेश भोईर एक चांगला क्रिकेट अगदी चेंडू धावा गणित त्यांच्या डोक्यामध्ये सेट आहे. किती चेंडू मध्ये किती बनवायचे आहेत, कुठल्या चेंडूवर कुठला फटका खेळायचा आहे हे त्यांनी अगदी मनामध्ये ठरवलंय आणि चांगल्या खेळाडूची खून आहे. धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आले होते 10 तर विनोद जाधवनं या ओव्हर मध्ये चांगलं कमबॅक करण्याची ताकद ठेवली होती. एक चौकार सोडला तर चांगली गोलंदाजी आपण पाहिली विनोद जाधवनं आतापर्यंत केलेली आहे. बघूया हनुमंत भोईरनं चेंडू उडवलाय. अगदी चेंडू चाललाय आउट ऑफ पार्क. षटकार.
केस माझे सहकारी समालोचक आमचे परममित्र मनोज ठाकरेनं सामना सुरू झाला तेव्हा सांगितलं होतं की भिनार संघाच्या अगेन्स्ट 50 पेक्षा जास्त धावा बनवावे लागतील. 4 गडी बाद झालेत. मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे 4थ्या आणि 6व्या क्रमांकाचे जे 2 फलंदाज आहेत फटकेबाजी करतायत. गोरख भोईर आता सध्या खुश आहेत आणि आपल्या सहकार्यांना पाणी घेऊन गेली आहेत. या ओव्हरमध्ये सामना पुन्हा एकदा आपल्या बाजूने झुकवलाय. तो हनुमान भोईर आणि दिनेश भोईरनं धावा बनलेत 22. आता बनवायचे आहेत 2 ओव्हरमध्ये 17. नक्की निलेश मडवी वाट पाहतेत विशाल भोईरची. मला वाटतं विशाल भोईरला आता जाण्याची गरज पडणार नाहीये. सध्या आम्हाला भिवंडी नवीन 40+ संघटनेमधून जर स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली संघाचा विचार केला तर एक चांगला संघ म्हणून स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली संघाचं नाव आहे. नुकतीच जी स्पर्धा आपण पाहिली टेमघर येथे त्या स्पर्धेचा विजेता संघ देखील स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली संघ राहिलेला आहे आणि त्या संघातील एक उत्कृष्ट खेळाडू निलेश मडवी आम्हाला जोडलेत. चांगला चेंडू आपण इथे पाहतोय. गोलंदाज बाला 12 मध्ये 17 थांबवायचे आता 11 मध्ये 17. हा चेंडू अगदी पिछा जरूर केलाय. पंचांचा इशारा येतोय वाईट. अतिरिक्त धावसंख्येनं संघाची टोटल 23. आता 16 पाहिजेत. बघूया गावदेवी नानकर संघ देखील हार मानायला तयार नाहीये. प्रयत्न सुरू आहेत. घरच्या खेळपट्टीवर खेळताना या संघाची ताकद बघूया आपल्याला पाहायला मिळेल. काही ते चेंडूला अगदी दिशा दिलेली आहे. चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजन मध्ये. सीमा पार भाऊ पाटील सरांचा इशारा येतोय चौकार. वा चार धावीने संघाची टोटल 27. 12ची गरज. इथे चेंडूला अगदी ऑन साइडला केला तो चेंडू चाललाय कव्हर गली क्षेत्रामध्ये आणि ते एकच धाव. एकच चांगला क्रिकेट गोरख जोशी सांगून आलेत आपल्याला 12 मध्ये 17 पाहिजे. 3ऱ्या ओव्हर मध्ये आपल्याला सिंगल डबल न धावा बनवायचे आहेत. रिक्स नको. खूप दुरून आलोय आणि या स्पर्धेतून आज आपल्याला पूर्ण दिवस इथे थांबायचं आहे. 28. 11 धावा आणि 9 चेंडू. 9 चेंडू मध्ये 11. हनुमंत भोईरनं फटका काऊ कॉर्नर रिजनला उडवला. इथे थोडीशी खराब फिल्डिंग. चेंडू हातातून निसटलाय आणि त्याचा फायदा उचललाय हनुमंत भोईर आणि दिनेशनं. 2 धावीने संघाची टोटल 30. हा फटका बघूया. अगदी क्षेत्ररक्षक धावतायत. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. दिनेश भोईर एक उंच पुराचा खेळाडू संघाला सावरलाय आवरलाय. हनुमंत खेळपट्टीवर आल्यानंतर धावांची गती वाढलेली आहे. धावसंख्या 32. इथे चांगला फटका आपण पाहतोय पॉइंट रिजनला. चेंडू चांगल्या पद्धतीने अडवलाय. एक सिंगल धाव. सोमनाथचं कौतुक करावं लागेल. चांगला चेंडू कलेक्ट केलाय. 3 ओव्हर धावा बनले 33 आणि विजयासाठी आता 6 मध्ये 6. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघाने देखील 3 ओव्हर मध्ये 33 बनवले होत्या आणि प्रत्युत्तर देताना बालाशेत प्रतिष्ठान भिनार या संघाने देखील 4 गड्यांच्या मोबदल्यात 33 बनवल्यात. वेलकम संतोष जोशी.
गावदेवी पिंपलघर वेलकम भरतभाऊ पाटील गावदेवी पिंपलघर संघाचे सहकारी खेळाडू किडनगर मध्ये पोहोचलेले आहेत। जयदुर्गा टेंबरपाडा विकास नाईक प्रमोद दिवेकर सुनीलजी दिवेकर ऑल टीम आपण आला असेल तर त्वरित आपण आल्याची रिपोर्टिंग करा। टेमगरपाडा संघ चला 6 मध्ये 6 आहेत आणि या 6 धावा बनवण्यासाठी बघूया हनुमान आणि दिनेश किती चेंडू घेत आहेत। गोलंदाज अजय अजय कोणकार बघूया 6 मध्ये 6 थांबवायचे आहेत। अग्नि परीक्षा असेल अजय कोणकर यांची कारण की घरच्या खेळपट्टीवर हा जर विक्रम अजय न केला तर नक्कीच संपूर्ण वर्षभर या गोलंदाजाची चर्चा राहील। मात्र ते बालाशेत प्रतिष्ठान बिनार संघाचे हनुमान आणि दिनेश भोईर समोर हे काम कठीण आहे। येणाऱ्या फलंदाजीमध्ये विशाल भोईर तयार आहेत। बघूया इथे पहिला चेंडू स्वेर आलाय। पंच सुरेश घरत सर आमच्याकडे बोलतायत वाईटचा इशारा। 6 मध्ये 6 आहेत आणि या अतिरिक्त धावा तुम्हाला रोखावे लागतील। आता 34 झालेत आणि 5 धावा 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत। नक्की चांगली स्पर्धा भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळानं आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघाचं कौतुक केलेले आहे। भरपूर कॉल मेसेज आम्हाला येत आहेत। चांगली स्पर्धा इथे चेंडू हलक्या हाताने केलेला आहे। बघूया क्या बात आहे वाह अगदी प्रयत्नाने 100% मार्क्स द्यावे लागतील। रेग्युलर क्रिकेटला लाजवतील असा सूर या खेळाडूने मारला होता झेलवर। नक्कीच तानाजी नावच काफी आहे तानाजी मालुसरे अतिशय चांगला प्रयत्न केला होता। आज झेल जर त्याने घेतला असता तर नक्कीच स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट झेल मध्ये त्याची गिनती झाली असती। इथे हा फटका गॅप मधून चाललाय कव्हरचे क्षेत्ररक्षक धावतायत चेंडू थांबत नाहीये चेंडू जातोय सीमापार आणि हा विजयी चौकार अभिनंदन बालाशेत प्रतिष्ठान बिनार आणि हडलक आई गावदेवी स्पोर्ट नानकर डीजे। धन्यवाद। तर पहिल्या विजयाची नोंद बालाशेत प्रतिष्ठान भिनार या संघाने केलेली आहे। नक्कीच हनुमान पाटील आणि विशाल भोईर आणि प्रभाकर भोईर गोरख भोईर ऑल टीम आपलं खूप खूप अभिनंदन आणि